नमस्कार मित्रांनो, परत एकदा निशिकांत कोळसे 71 या चॅनल तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, घाई खूप झालेली होती, तर पहिले आम्ही आहे ना दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि आता आम्ही निघालो आहे बघा। बॅगा वगैरे आपण परत कॅरी केल्या आणि आता आपल्या द्वारकेसाठी निघायचं, पण इथं जेवढं दर्शन होईल पाणी बॉटल घे रे भाई। तर बघा सगळेजण निघालो आहे आणि बस ना भाई, पुढे घेऊ ना, जेवण करायचं आहे ना। तर हे बघा आमच्या गणूला आणि उदयला खूप भूक लागली आहे। काय गणू, खूप भूक लागली भाऊ, बोलायच्या मानसिकतेत नाही आहे आणि हा डायरेक्ट पळूच राहिला। मला लई ताण लागली, याला लई ताण लागली आहे, ते पण दाखवतो। पाणी हात येतोय म्हणा, आणि पाणी हात येतोय ते पण दाखवतो। अजून काय दाखवू का मित्रांनो? सोड ना, अरे मग येऊ राहिलो ना। तर चला आता पुढे भेटू आपण। तर एक विकेट डाऊन झाली मित्रांनो, नेमकं मेन मंदिरामध्ये दर्शनाला जाताना मोबाईल वगैरे सगळं जमा करून द्यावं लागतं। तर आम्ही जमा करून दिला होता मोबाईल वगैरे, त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही। पण आता इथे जे म्हणजे आजी मानतं की पहिले जे महादेव मंदिर होतं, पुराणा महादेव मंदिर म्हणतात, तर तिथे आपण दर्शनाला चाललो आहे। जर तिथे अलाउड असेल मोबाईल तर मी नक्की तुम्हाला दाखवतो। आणि हे बघा, एक जण आमचा जाम झाला होता, तो थांबला आहे, त्याला भूक लागली होती। तर चला आता आम्ही दर्शन हे करतो आणि त्याच्यासाठी आम्हाला थोडं लवकर निघावं लागेल। तर मित्रांनो, हे पुराणा महादेव मंदिर आहे, तिथे आता आपण दर्शनासाठी जातोय, आपण पूजेसाठी घेतलेले आहे। तर चला, शुभम आहे माझ्यासोबत। शुभम, काल कसं आला तू? काल मी ट्रेनने आलो, पण यांची ट्रेन सुटून गेली, मग आम्हाला मजा आली। हां, यांना मजा आली। दुपारी इथं मस्त हे सकाळी 7 वाजता पोहोचले इथं, 7 वाजेपासून मस्त झोपून आले। त्याच्या दिवसभर फिरलो आम्ही इथं, दिवसभर फिरले। आमच्यावर काही तसे जास्त हाल नाही आले, पण मग तरी हे रिझर्वेशनने आले होते, त्याच्यामुळं हे एकदम यांचा सुखद प्रवास झाला। तर चला तुम्हाला मी मंदिर दाखवतो। मित्रांनो, हे बघा, सोमनाथ मंदिराचा इथे थोडक्या इतिहास लिहिलेला आहे। तर आता मला जास्त वेळ नाही वाचायला। हे अहिल्यादेवी होळकर आहेत, त्यांची मूर्ती आहे। तर चला पुढे जाऊया। तर मित्रांनो, ही बघा, ही गाडी केली आम्ही आणि आता भालका तीर्थला आलेलो आहे। जवळजवळ 9 वाजता झाले। आता आम्हाला बराच उशीर होतो, 11 वाजता गाडी आमची, आम्हाला जेवण पण करायचं आहे आणि जेवणामध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, कारण की उपवास चालू आहे। तर चला, हे बघा कोण कोण आहे, रोहित आहे, सगळं आलेलं आहे। राहू द्या ना, चला ना, बॅग राहू द्या ना। तर चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे किती मोठं शिवलिंग आहे, जे मंदिर आहे, मंदिराचं शिवलिंग देव मंदिर बनवलेलं आहे। चला, तर हे बघा, हे भालका तीर्थ मंदिर आहे, इथं आपण जातोय। तर चला आता मध्ये जाऊया, आपण बघूया। तर मित्रांनो, श्री भालका तीर्थ महात्म्य, तर तुम्ही इथे वाचू शकता। आता माझ्याकडे वेळ कमी आहे, तर तुम्ही वाचून घ्या इथलं महात्म्य काय आहे आणि मंदिर तुम्हाला दाखवतो। तर चला, हे बघा, हे मेन मंदिर आहे, गर्दी नाही आहे। तर आपण जाऊया पुढे। हे बघा मित्रांनो, मेन मंदिर। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। भालका तीर्थचं मंदिर आहे, पण किती छान प्रकारे मूर्ती तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, फायनली आम्ही आलेलो आहे बस स्टँड, रेल्वे स्टेशनला, आणि झाले आमची गाडी पण लागलेली आहे।
बॅग वगैरे सगळं ठेवलं, कपडे वगैरे चेंज करून घेतले कारण की खूप गरम होत होतं ना. आणि तसंच आता काल त्या एवढ्या त्रासामुळे आम्ही आज AC बुक केलेले आहे. तर आता बसले वाटिकेमध्ये बसले, तर मग तेच म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ, गाडी तयार झाली आहे. तर चला आता मध्ये कशी बसते आपण बघूया. हो तुम्ही आता खुश आहे का? पहिला प्रश्न नाही भाऊ, तुम्ही खुश आहे का? एकदम खुश आहे भाऊ मी आज. तुम्ही AC मध्ये आता कसं वाटतं तुमचं फिलिंग कशी आहे तुमची फिलिंग? मला नको विचार, मी तर खूपच खुश आहे. असं आहे एकदम तुमचं सांग भाऊ. नाही भाऊ, माझं काय मी सांगू नाही शकत भाऊ. मला काय सांगायचं पण नाही भाऊ, सांगितलं नाही सांगितलं जास्त वाढून दे. असं आहे मित्रांनो, याचं कारण असं आहे की आमचं ACचं कन्फर्म होऊन गेलं आणि शुभमचं आणि रोहितचं कन्फर्म झालं नाही कारण की तात्काळमध्ये आम्ही हे केलं होतं, त्यांचं स्लीपरला आहे. त्याच्यामुळे आता रोहितला राग आलेला आहे. तर काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या. द्विधा मनस्थिती मी द्विधा मनस्थिती मला बसायला जागा पण नाही, तुम्ही बघू शकता. तर गणू म्हणजे तर अशा प्रकारे आता आमचा प्रवास चालू होतो आहे आणि द्वारकेचा प्रवास चालू होतो आहे आणि सोमनाथचा प्रवास संपतोय. तर आता आपण भेटू आपल्या पुढील भागामध्ये, म्हणजे आता डायरेक्ट द्वारकेवर. तर चला तोपर्यंत सगळ्यांना बाय.